कुठं घ्यायचा माणूस ऐका. राजांना जर जन्म घ्यायचा असेल ना तर त्याच्याकरता राजा कुठेही जन्म येत नाही, जन्माला येत नाही. त्याच्याकरता जिजाऊची कुश लागते. कोणाची? जिजाऊची. आणि जिजाऊची कुश कुठे महाराज? त्याच्याकरता पोटातल्या पुरी मारायचं बंद करा. खूप कठीण आहे महाराज ऐका. जेव्हा जिजाऊ जन्माला येईल तेव्हा माझा राजा जन्माला येईल. एवढंच नाही जाऊ द्या, म्हणून ते पुरी मारणं बंद करा. तुम्ही असं तू तुझा फायदा करता म्हणून राहिला. आता मग काय फायदा? तुम्ही आता तरी काही वाचवल्या बी, आता तुम्ही मोठ्या बी केल्या, काय फायदा आहे महाराज? आता काही उपयोग नाही महाराज. काही काय फायदा? काहीच फायदा नाही महाराज ऐका. काही काय करणार? काय काहीच करू शकत नाही. एकच पर्याय राहिला, शरण शरणजी हनुमंता तुम्हा आलो रामदूता म्हणून. त्या ठिकाणी पर्याय नाहीच महाराज या गोष्टीला. जाऊ द्या, त्या विषयाकडे मला जायचं नाही. दुसरी गोष्ट जीवनामध्ये संगत चांगली करा. काय करा? संगत चांगली करा. अरे राती महाराज त्या ठिकाणी कीर्तनामध्ये बोलून गेले. एक सुंदर प्रमाण आलं होतं. कोणतं? पथन उधात संगाचा महिमा, पथन उदार संगाचा महिमा. काय म्हटले? माणसाचं पतनही संकीर्ण होतं आणि माणसाचा उद्धारही संकीर्ण होतो महाराज. माणसाचं माणूस मोठाही संकीर्ण होतो आणि माणूस लहानही संकीर्ण असतो. ऐका, माणसाचं जीवनही संगतीवर आहे, माणसाचं मरणही संगतीवर आहे. अरे त्या ठिकाणी जगाचा मालक अर्जुनाच्या रथात भगवान श्रीकृष्ण बसलेले होते आणि पुढून कर्ण होता. कोण? कर्ण. आणि कर्णानं अर्जुनाच्या रथाला बाण मारला तर अर्जुनाचा रथ त्या ठिकाणी महाराज 2 किलोमीटर मागे गेला. किती 2 किलोमीटर. पुन्हा तो अर्जुन रणांगणात आला आणि त्या अर्जुनानं पूर्ण ताकदीनं बाण मारला. आता कर्णाचा रथ 10 किलोमीटर 10 किलोमीटर मागे वाटला गेला. तो कर्ण पुन्हा रणांगणात आला आणि त्याला पुन्हा ताकदीनं बाण मारला. आता अर्जुनाचा रथ 2 किलोमीटर वाटला गेला महाराज. आणि असं 2 किलोमीटर रोटला गेला. अर्जुनाच्या रथात भगवान श्रीकृष्ण बसलेले होते. भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून सहज वाक्य गेलं, वा कर्णा, अरे काय बाण मारलास राजा? अर्जुनानं असं देवाकडं, कर्णानं असं आपल्या माफ करा, देवानं असं त्या ठिकाणी अर्जुनाकडे पाहिलं. देवा आपण समजतंय का काही? कोणाची करायला लागलं म्हटले. पुन्हा ते अर्जुन रणांगणात आलं आणि त्याला ताकदीनं बाण मारला महाराज. आता कर्णाचा रथ 20 किलोमीटर लोटला गेला. तो कर्ण पुन्हा रणांगणात आला आणि त्याला ताकदीनं बाण मारला. अर्जुनाचा रथ 2 किलोमीटरच्या पुढे जात नव्हता. जगाचा मालक रथावर उभं राहिला, सांगू लागला, वा कर्णा, अरे तुझ्यासारखा पराक्रमी राजा नाही. अरे शाबास कर्णा, तुझ्यासारखा त्या ठिकाणी व्यक्ती नाही म्हटले. अरे काय युद्ध करतो, काय बाण मारतो, अरे काय पराक्रम आहे कर्णा तुझा? अर्जुन म्हणे, देवा तुम्हाला समजतं का काही? अरे 10 जास्त का 2 जास्त? 10 जास्त का 2 जास्त? अरे म्हटले देवे, हिरवा गडिंगच्या लेकराला कळालं ना 10 जास्त आहे. तुला समजा ना का तुझा कोरोना पास झाला म्हणजे देवा? अरे 2 पेक्षा 10 जास्त आहे ना, तुला समजत नाही का? म्हटले देवा, अरे मी बाण मारला तर त्याचा रथ 10 किलोमीटर मागे गेला आणि तू त्यानं बाण मारला तर आपला 2च किलोमीटर मागे गेला. ते म्हणे, हे करणार ऐक ना अर्जुना. आणि ते म्हणे, तेव्हा तू समजतं का तुला का गोळ्या झाल्या का? आणि तू कोणाच्या पार्टीचा आहे म्हणे? ते म्हणे, ऐक ना जरा. तुम्ही देवा तू पंजाब काँग्रेस मध्ये गेला काय म्हणे? गड्या ऐक ना म्हणे, ऐक ना असा अर्जुन्या, अर्जुन्या. अरे काय देवा, तू बाण मारला त्याचा रथ किती लोटला गेला? त्यानं बाण मारला कर्ण, तो रथ किती लोटला गेला? अरे म्हटले, ऐक ना, मी त्याची वा वागून करू आलो. त्याला वा का म्हटलं, त्याला शाबास का म्हटलं? अरे तो रथात कोण बसली याचा विचार कर ना. तो रथात कोण बसले? अर्जुनाच्या रथात. अरे मी देव आहे म्हटले, भगवान श्रीकृष्ण. आणि एवढंच नाही म्हटले गड्या, जी पताका तू लावलेली आहे त्याच्यात भगवान शंकराचा अधिष्ठान म्हटले. गोरा भगवान शंकर तो रथात बसले. भगवान श्रीकृष्ण कोणी म्हटले? मी कोणी? मी भगवान श्रीकृष्ण म्हटले. त्या बोलविल्या वेदू
म्या बोले बिया बेदू बोले म्या चाले बिया सुबे चाले. अरे माझ्या सत्तेशिवाय काही चालत नाही म्हटले. म्या जर म्हटलं तर त्या ठिकाणी चाले हे शरीर कोणाचे सत्य